दक्षिण काशी या तीर्थक्षेत्रामध्ये वाईच्या तीर्थक्षेत्रामध्ये चालू असलेल्या या विष्णू सहस्रनाम महिमा, विष्णू सहस्रनाम महात्म्य, विष्णू सहस्रनामाचं महत्त्व याविषयी चालू असलेली या पुरुषोत्तम मास श्रेष्ठ अधिक मासानिमित्त चालू असलेली ही सेवा, या सेवेमध्ये आजच्या या दिवशी प्रथमतः या स्थानावरील सर्व देवतांना आपण वंदन करूया. या ठिकाणी मानलेले लक्ष्मीनारायण यांना आपण आवाहन करूया. या स्थानामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जे जे देवदेवता आहेत या सगळ्या देवदेवतांना आपण वंदन करूया, आवाहन करूया. त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये विष्णू सहस्रनामाचं महात्म्य श्रवण केल्यानंतर सर्व उपस्थित बंधू भगिनी आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असं कार्य करणाऱ्या सर्व बंधू भगिनी या सर्वांच्या ठिकाणी असलेल्या जनता जनार्दन याला अभिवादन वंदन करून माझे साथीला बसलेली सगळी मंडळी यांच्या ठिकाणी असलेल्या जनार्दन विष्णूंना वंदन करून अभिवादन करून आजचं आपण पुस्तक सुरू करूया. दादा एकदा परत सेट करून बिघडलंय मला ते बोलताना तुम्ही जरा सेट मध्ये एकदा जास्त होतो. तर या विष्णू सहस्रनामाची महती श्रवण करत असताना आता एक लेटेस्ट गोष्ट मला मागच्या आठवड्याभरात 2 आठवड्यापूर्वी किंवा मागच्या महिन्यामध्ये एक व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. त्या अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच मला होतं. त्याच्यामध्ये असं हेडिंग होतं वरती, विष्णू सहस्रनामामुळे कर्करोगाची 4थी अवस्था, 4थी स्टेप ही बरी झाली आणि त्यातला मनुष्य वाचला. याला कारणीभूत विष्णू सहस्रनाम आहे असं ते हेडिंग होतं. त्यांनी खाली काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये, तर महान विद्वान श्री अन्नजे गोविंदाचार्य यांनी विष्णू सहस्रनामाची ही शक्ती सांगितलेली होती. आणि या विष्णू सहस्रनामाचे गाढे अभ्यासक डॉक्टर अन्नजे गोविंदाचार्य हे विष्णू सहस्रनामावरती अत्यंत निष्णात होत होते आणि त्या विष्णू सहस्रनामाची महती अनेकांना सांगत होते. या विष्णू सहस्रनामाने कोणताही असाध्य रोग बरा होऊ शकतो असंही ते सर्वांना सांगायचे. आणि त्यावेळेला त्या बंधनचे डॉक्टरांकडे वैद्यांकडे एक वृद्ध जोडपं आलं आणि हे वृद्ध जोडपं त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी अगदी डोळ्यातून पाणी अश्रू घेत त्यांना सांगितलं की दादा, माझी एकुलती एक मुलगी आहे आणि या एकुलत्या एक मुलीला कर्करोगाची 4थी स्टेपवर आलेली आहे. 4th स्टेपचा माझ्या मुलीला कॅन्सर झालेला आहे आणि अशी माझी अवस्था आहे. आणि ही मुलगी सध्या अमेरिकेमध्ये आहे, USA आहे. आणि तिला तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की केवळ जास्तीत जास्त म्हणे या 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे, तर जास्तीत जास्त 20-25 दिवस ती अजून राहील. याच्यापेक्षा तिला जास्त आयुष्याने पुढच्या व्यवस्थेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ते दोघे रडायला लागले की मग काय करावं आम्हाला सांगा. तेव्हा हे जे बंधनचे गोविंदाचार्य हे जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला तर 20 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. या 20 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, या 20 दिवसामध्ये आजच पासून तुम्ही सुरुवात करा. दिवसातून 5 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा. ते बंधनचे डॉक्टर सांगतात, कल्पना करा की त्यांची मुलगी त्यांच्याकडे आलेल्या पेशंटचे अमेरिकेमध्ये आहे. तिला 4थ्या स्टेजचा कॅन्सर झालेला आहे. 20-25 दिवस तिला आयुष्य डॉक्टर अमेरिकेतले सांगतात. ते विचारत आहेत
की आता काय करावं. तेव्हा याला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या हातात एवढंच आहे, तुम्ही 20 दिवसामध्ये रोज 5 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा आणि नियमितपणे तुम्ही म्हणा, सोडू नका. म्हणजे अजिबात काय वाटेल ते झालं, रोज 5 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा. आणि मग त्यांनी काय, त्यांच्यावर विश्वास, कारण विष्णू सहस्रनामाचे गाणे आपल्यासोबत होते, त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या दिवशी त्यांनी सांगितलं त्याच दिवसापासून त्या मुलीच्या आई-वडिलांनी 5 वेळेला नियमितपणे विष्णू सहस्रनाम पठण करायला सुरुवात केली. आणि अशी सुरुवात केल्यानंतर त्या मुलीच्या आसपास जवळ बसून बसून ते विष्णू सहस्रनाम म्हणू लागले. आता तिला 4थ्या स्टेजचा कॅन्सर होता, म्हणजे तिची अवस्था कशी असेल कल्पना करा. तिच्या जवळ आसपास बसून हे विष्णू सहस्रनाम जवळजवळ 5 वेळेला म्हणायचे. यातला बहुतांश वेळा ही मुलगी ते विष्णू सहस्रनाम ऐकायची. हे दोघेही जण म्हणतात. आणि मुलीने बऱ्याच वेळेला विष्णू सहस्रनाम ऐकलं आणि ते ऐकता ऐकता आणि हे म्हणत असताना या नारायणाचा आणि या लक्ष्मीचा चमत्कार असा घडायला लागला की हळूहळू 2-4 दिवसामध्येच, 7-8 दिवसामध्येच असा त्यांना अनुभव आला की तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला लागली. तिला म्हणता येत नाही की विष्णू सहस्रनाम, तिचे आई-वडील म्हणताय, ती ऐकते आणि हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली. आणि आता स्वतः पुढे ती म्हणायच्या योग्यतेची पण, तिला म्हणायची पण इच्छा व्हायला लागली. हळूहळू ती पण म्हणायला लागली. आणि पुढे असं झालं की जिला 20 दिवसाचं आयुष्य मिळालेलं होतं ते हळूहळू वाढता डॉक्टर तपासणी करत होते आणि 3 महिनेपर्यंत पुढे काळ निघून गेले. 3 महिने गेले आणि 3 महिन्यामध्ये कर्करोगाची संपूर्णपणे तिच्या ठिकाणची कर्करोगाची लक्षणच नाहीशी झाली. 20 दिवसांनी जाणारे 4थ्या स्टेजचा कॅन्सर, रोज 5 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचा उपाय सुरू केला आणि तिला 3 महिन्यानंतर कॅन्सरचं लक्षणच तिच्या शरीरामध्ये राहिलं. हा चमत्कार, हा या आत्ताच्या जगामध्ये आलेला अनुभव आहे. आणि ही सगळी नाहीशी झाली आणि पुन्हा ती जी मुलगी होती अमेरिकेमध्ये जॉब करत होती, तिला कॅन्सर झालेला होता, ती मुलगी 5 महिन्यानंतर आपल्या जॉबला रुजू झाली. पुन्हा ती कामाला लागली आणि ती कर्करोगापासून ती मुक्तच झाली. आणि हे पाहून ज्यांनी सांगितलं होतं की 20-25 दिवसाचं आयुष्य आहे, 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की घडलं कसं. आणि मग मात्र त्या मुलीने आपल्या आई-वडील आणि सगळ्यांना घेऊनच त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या भगवंताने वाचवलं, भगवान नारायणाने मला वाचवलं. आणि हे जे बंधचे डॉक्टर त्यांनी तिला 5 वेळेला विष्णू सहस्रनाम रोज म्हणायला सांगितलेलं होतं, त्यांचे त्या विष्णू सहस्रनामाच्या या उपायाबद्दल तिने आभार मानले. मला सगळा हा आता मला अधिक महिन्याच्या सुरुवातीला आलेला हा व्हॉट्सअपवर आलेला एक किस्सा आहे. 1000 या संख्येला फार मोठं महत्व आहे. आमच्याकडे एक न्यूमरोलॉजीचे काय न्यूमरोलॉजीचे एक शास्त्र आहे, ज्योतिष. तुमची समजा का जन्मतारीख असेल 29/8/1968 अशी तारीख असेल, सगळ्या आकड्याची बेरीज करतात आणि त्याच्यावरून तुमचे शुभ आकडे कुठले, कुठल्या ग्रहाचा तुमच्यावरती प्रभाव आहे, त्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. याच्यामध्ये 1000 ही संख्या आहे. ही 1000 संख्या लिहिताना एक आकडा काढतात, त्याच्यापुढे 1 0, त्याच्यापुढे 1 0, त्याच्यापुढे 1 0. हे जे सगळे शून्य आहेत, हे सगळे शून्य या 1 ची ऊर्जा दर्शवतात असं एक न्यूमरोलॉजी म्हणतो. या 1 अंकाची ऊर्जा दर्शवतात म्हणजे काय दर्शवतात तर 1 अंक
या एक अंकाची ऊर्जा म्हणजे नवीन सुरुवात, नेतृत्व आणि स्वतंत्र विचाराचं प्रतीक ही एक अंक आहे. म्हणून या एक आकड्याची तिप्पट शक्ती हे शून्य दर्शवतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण जगपाल सुदेव. तर एक या अंकाची ऊर्जा एक अकरा जर का न्यूमरोलॉजी प्रमाणे आपण उच्चारला तर या एक अकड्यामध्ये आपल्याला काय दर्शवतं तर एक अकरा म्हणजे नेतृत्व, एक अकरा म्हणजे स्वतंत्र विचाराचं प्रतीक असा तो अकरा आहे. आणि या नेतृत्वाची आणि ऊर्जेची तिप्पट शक्ती 3 शून्य दर्शवतात. म्हणून 1000 असं आपण लिहितो. म्हणून 1000 या संख्येमध्ये त्या न्यूमरोलॉजीवाल्यांनी मला सांगितलं की 1000 या आकड्यामध्ये अमर्याद क्षमता दर्शवली जाते आणि 1000 या आकड्यामध्ये दैवी संरक्षणाची संकेत देणारा 1000 आकडा आहे असं न्यूमरोलॉजीवाल्यांनी मला सांगितलं. आणि म्हणून बघा 1000च नावं सांगितली, 900 पण सांगितलेले किंवा 1100 सांगितलेले, 1001 नाही, 1000 नाव. मग 1000 या आकड्याला एवढं महत्व आहे. आणि म्हणून या 3 शून्यांमध्ये 1000 ही संख्या आपल्याला यश देणारी आहे. आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो की आजपासून 1000 वर्षापर्यंतचा काळ मागे, आजपासून 1000 वर्षापर्यंतचा काळ हा आपण मोजताना घेतो. आणि म्हणून 1000 या काळाला फार मोठं महत्व आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होण्यासाठी तुमचे मार्गदर्शक तुमच्या पाठीशी असल्याचं
लक्षण 1000 या संख्येमध्ये आहे. म्हणून तुम्ही न्यूमरोलॉजीचे ज्योतिष सांगतात ना त्यांच्याशी चर्चा करून बघा. मी तर केली आहे एकाबद्दल. त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही हे सगळे आकड्यांचं गणित करून आम्हाला भविष्य सांगा. 1000 या संख्येबद्दल मला तुम्ही महात्म्य सांगा. मला 1000च नावविष्णूंची का म्हणायचे आणि 108 लोक का म्हणायचे? त्याला काही रहस्य असलं पाहिजे. तर ते रहस्य त्यांनी असं मला सांगितलं की आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्याचं, मार्गदर्शन करण्याचं आणि ती आध्यात्मिक प्रगती करत असताना कोणीतरी आहे तुझ्या पाठीशी, ही जी जाणीव आहे ती जाणीव 1000 आकडा दर्शवतो. म्हणून 1000 आकड्याला वापरतो. आता एक तुमच्या इंटरेस्टेड विषय असं मला आज तुमच्या समोर ठेवायचा आहे की बघा विष्णू सहस्रनामाचे विष्णू सहस्रनामाचे एकंदरीत 108 श्लोक आहेत. तुम्ही जर का कसे मोजायला गेलात तर 107 श्लोक आहेत. पण या श्लोकांमध्ये एक 108वा श्लोक घ्यायचा. तो म्हणजे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. हा 108वा श्लोक. आता लक्षात असं घ्यायचं की हे जे 108 श्लोक आहेत आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत आणि 27 नक्षत्रांची 4-4 चरण आहेत. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण. 27 चोक अष्टोदरसे म्हणजे 27 नक्षत्रांची प्रत्येकी 4-4 चरण जर का आपण एकत्र केली तर 108 संख्या होते. कल्पना करा की विष्णू सहस्रनामाचा प्रत्येक श्लोक कोणत्या ना कोणत्या तरी नक्षत्राचा, नक्षत्र चरणाचा प्रतिनिधित्व करणार आहे. उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्र कोणाचं आहे? हात वरती करा बरं. अश्विनी नक्षत्र कोणाचं आहे का? अश्विनी नक्षत्र कोणाचा? हा त्यांचं आहे अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र. तर ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे अशा अश्विनी नक्षत्र ज्यांचं आहे त्यांच्यासाठी पहिले 4 श्लोक येतात बघा. त्यातला पहिला श्लोक आहे विश्वं विष्णु वशक्तारो भूतभव्य भवत् प्रभु भूतकृत भूतभूतभावो भूतात्मा भूतभावना. पहिला श्लोक झाला. त्याच्यानंतर भूतात्मा परमात्माच. त्याच्यानंतर योगो योगविदान नेता हा तिसरं चरण झालं. आणि चौथं चरण सर्व सर्व शिवस्थाणु म्हणजे विष्णू सहस्रनामाचे पहिले 4 श्लोक हे तुमच्यासाठी अश्विनी नक्षत्रवाल्यांचे. आता ज्यांचं भरणी नक्षत्र आहे तुम्ही मोजत चला पुढे. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. तुम्ही नक्षत्र मोजत चला आणि आपलं नक्षत्र जे आहे समजा अश्विनीला 4 चरण गेले. आपलं नक्षत्र कुठे येईल तिथे बघा आणि त्या श्लोकांना खूण करून ठेवा की हे 4 श्लोक माझ्या नक्षत्राचे आहेत. हे 4 श्लोक माझ्या नक्षत्राचे आहेत म्हणजे माझ्या जीवनाची उन्नती साधून देणारं माझं जन्म नक्षत्र आहे. एकदा लहानपणी आपली पत्रिका केली, त्याच्यामध्ये एकदा आपली राशी ठरली, नक्षत्र ठरलं. या जन्मामध्ये तीच राशी आणि तेच नक्षत्र राहणार. नसून मात्र त्याच्यामध्ये बदल होणार नाही. या जन्मात आपली हीच राशी आणि हेच नक्षत्र, याच्यात बदल नाही. म्हणून लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत आयुष्यभर हे 4 श्लोक आपले अत्यंत महत्वाचे आहेत की जे आपल्या नक्षत्राचे आहेत. समजा जर का पहिले 4 श्लोक अश्विनी नक्षत्राला गेले तर पुढचे जे 4 श्लोक आहेत स्वयंभू शंभूरादित्याः इतकस्त भरणी नक्षत्राचे 4 श्लोक झाले. त्याच्यापुढे कृत्तिका नक्षत्राचे 4 श्लोक. असं करता 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 शेवटीपर्यंत अगदी रेवती नक्षत्रापर्यंत तुम्ही जा. शेवटचे श्लोक तुम्हाला ते शेवटचे 4 श्लोक रेवती नक्षत्राचे. आपल्या नक्षत्राचे जे 4 श्लोक आहेत त्याला खूण करून ठेवा
आपल्या स्वतःला समजा कधी आजारपण आलं, कधी कुठली बाधा पीडा काही झाली, कधी अस्वस्थता आली, कधी अडचणीमध्ये सापडलो, कधी संकटामध्ये सापडलो, तर हे जे आपले 4 श्लोक आहेत, या 4 श्लोकांचा 108 वेळेला जप करा, संकल्पपूर्वक करा. अश्विनी नक्षत्राचे 4 श्लोक जे मी आपल्याला सांगितले, तुमच्या जीवनामध्ये जर का अडचण आली तर हे पहिले 4 श्लोक त्याचा 108 वेळेला जप करा. असं प्रत्येकाने आपापले 4-4 श्लोक या विष्णू सहस्रनामामधून निवडून पहा, शोधून काढा, त्याला खूण करून ठेवा. ते श्लोक आपल्या उपयोगाचे आहेत. आपलं कल्याण साधून देणारे हे 4 श्लोक आहेत. म्हणजे बघा की संपूर्ण विष्णू सहस्रनाम आपल्याला फलरूप आहेच, पण समजा आपल्याला एवढा वेळ नसेल म्हणायला, आपल्या जन्मनक्षत्राचे 4 श्लोक आपण म्हणू शकतो. 4 श्लोक फक्त की जे आपल्याला उपयोगी पडणार आहेत असे 4 श्लोक आपण पूर्ण करून ठेवले तर नित्य रोज ते 4 श्लोक म्हणायचे. अशा पद्धतीने आपण उपासना करू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या नक्षत्राप्रमाणे 4 श्लोक लक्षात ठेवायचे. आता मेष राशी कोणाची आहे? हात वरती करा. मेष राश कोणाकोणाचे आहे? एकांचे 2, 3, 4, 5 आणि 4-5 जण मेष राशीचे आहेत. आता विष्णू सहस्रनाम 108 श्लोक भागिले 12 राशी असा हिशोब करा. 108 श्लोक भागिले 12 राशी किती येतात? तो प्रत्येकाला 92 अष्टोदर्शे. मग प्रत्येक राशीला किती श्लोक आले? 9 श्लोक प्रत्येक राशीला आले. मग आता जी मेष राशीची मंडळी ती हातवरती करा प्रत्येकाला. तरी आता मंडळी वाटली घाबरत होते का काय? आधी मी मेषाच्या आपण सांगायला आपलं ज्यांच्याशी जमायचं त्यांच्याशी जमून झालेलं आहे. तर तुम्ही बघायचं नाही आपल्याला पुढे कुठल्या आपला जमतंय तर हात बिंदास प्रवृत्ती घ्या. तर आता तुमच्यासाठी पहिले एक श्लोक सांगतो. ज्यांची मेष राशी आहे अशा लोकांकरता विश्वम विष्णू वशत्कारो हा पहिला श्लोक. तिथपासून मोजायला सुरुवात करा. पहिला श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा श्लोक. 9वा श्लोक कुठला आहे तो? ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो गुणाधर्शः कृतज्ञ कृतिरात्मा. हा 9वा श्लोक आहे. आपल्या राशीसाठी हे 9 श्लोक आहेत. आणि लक्षात ठेवा, आपली रास जर का मेष रास आहे तर त्या मेष राशीमध्ये 2.25 नक्षत्र आहेत. म्हणजे एक तर आपला अश्विनी नक्षत्र असेल, नाहीतर भरणी नक्षत्र असेल, नाहीतर कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण असेल, म्हणजे मेष रास. म्हणजे या आपल्या राशीचे 9 श्लोक जर का आपण घेतले तर आपल्या जन्म नक्षत्राबरोबर आपल्या जन्म नक्षत्राचं शेजारची दोन्ही नक्षत्र पण त्याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणून आपली रास जी आहे त्या राशीचे 9 श्लोक कोणते आहेत तेही शोधून करा. म्हणजे तुमचा तुम्ही अभ्यास करा. 108 श्लोक त्यातले पहिले नक्षत्रांप्रमाणे मी आपल्याला सांगितलं, त्याच्यानंतर राशीप्रमाणे मी आपल्याला सांगितलं. आपली रास जी आहे त्याचे 9 श्लोक शोधून काढा, त्याला खूण करून ठेवा. अर्थातच मेष नंतर रास येते वृषभ रास. मग वृषभ राशी करता कुठले येणार? तर क्रमांक 10 पासून पुढे 9 श्लोक. म्हणजे सुरेश शरणम शर्म विश्वरेतात प्रजाभवः अहस्संवत्सरो व्यावः प्रत्यय सर्वदर्शनः इथपासून पुढे 9 श्लोक ते वृषभ राशी करता येणार. अशा पद्धतीने मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या पद्धतीने आपल्या राशींच्या प्रमाणे प्रत्येक राशीचे 9 श्लोक
प्रत्येक नक्षत्राकरता 4-4 श्लोक. अजून सूक्ष्मामध्ये जर का आपल्याला जायचं असेल तर एक तर राशीप्रमाणे आपण अनुष्ठान करू शकतो किंवा आपल्या नक्षत्राप्रमाणे आपण अनुष्ठान करू शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की येन केन प्रकारेण या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपल्याला एवढा वेळ मिळत नाही नामस्मरण करायला, विष्णू सहस्रनाम म्हणायला, बसायला. निदान आपल्या प्रती आपण एक उपासना घेऊ शकतो. आपले जन्म नक्षत्राचे जे श्लोक आहेत ते श्लोक आपण सातत्याने म्हणू शकतो, नक्षत्राचे म्हणू शकतो. आता मला तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की कोणत्या कामाने करता कोणता श्लोक घ्यायचा. म्हणजे लक्ष्मी प्राप्ती व्हावी तर कोणता श्लोक घ्यायचा. समजा तुम्हाला कुठली कोर्ट केस निघाली, तुम्हाला फार अडचणी आहेत, तुम्हाला जिंकायची कोर्ट केस, अशा वेळेला तुम्ही कोणता मंत्र घ्याल तुम्ही. तर याही बद्दल मला आपल्याला सांगायचंय. तर पहिला मी मंत्र आपल्याला सांगतो, क्रमांक 16 आणि मध्ये अजिबात कोणी गडबड करू नका कृपया, कारण हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे परत तुम्हाला कुठेही मिळणार नाही. समजा जर का तुम्हाला पोटाचे विकार असतील, पोटाचे कोणतेही विकार जर का असतील तर तुमच्याकरता विष्णू सहस्रनामामधला 16वा श्लोक उपयुक्त आहे. कुठला आहे 16वा श्लोक? प्राजिष्णुर भोजनं भोक्ता सहिष्णुर जगदाधिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु. पोटाच्या विकारांकरता हा श्लोक आहे. अपचन होणे, गॅसेस होणे, आणखी काही वेगवेगळे विकार, पोट दुखणे, पोटाच्या संदर्भामध्ये कोणतेही जरी विकार असतील, अशा वेळेला जर का आपल्याला तो विकार असेल तर हा श्लोक 108 वेळेला म्हणायचा आणि देवाची प्रार्थना करायची, देवा माझे पोटाचे विकार दूर कर. आणि कदाचित तुम्ही असंही करू शकता की आपला उजवा हात आपल्या पोटावरती ठेवा आणि हा श्लोक 108 वेळेला म्हणा, किंवा असा गोल फिरवत फिरवत आपल्या पोटावरती हा श्लोक म्हणत राहा. त्याचा परिणाम होईल. आमच्या पुण्याला गुरुजी महाराज दत्त परंपरेतले, टेंबे स्वामी परंपरेतले एक शिरीष दादा कवडे म्हणून एक मोठे संत आहेत, साधक आहेत. त्यांनी एक विष्णू सहस्रनाम रहस्य म्हणून एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांचे खूप शेकडो भक्त आहेत. तर त्यांनी अनेक लाखो लोकांना आतापर्यंत विष्णू सहस्रनामाची उपासना दिली आणि त्यांच्या साधकांमध्ये येणाऱ्या अडीअडचणींसाठी अनेक मंत्रांचे विष्णू सहस्रनामाचे प्रयोग त्यांनी केले आणि त्याच्यामध्ये अनेक साधकांनी हे मंत्र त्या त्या विकारांवरती, त्या त्या अडचणींवरती जप करून त्याचा फायदा होतो की नाही, ज्याला आपण म्हणतो ना टेस्ट केलेले आहे, असं की त्यांनी त्याचे अनुभव घेतलेला आहे की याने तो विकार बरा होतो. तसे हे सगळे 20 मंत्र एकत्रित आहेत. पहिला पोटाच्या विकारांकरता, दुसरा आहे मानसिक संतुलन जर का आपलं बिघडलेलं असेल किंवा मानसिक विकृती निर्माण झाली असेल, मनोरोग कुठले निर्माण झाले असतील तर त्याच्याकरता श्लोक आहे 18व्या क्रमांकाचा श्लोक, वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अपीन्द्रियो महायो महोत्साहो महाबलः. हा मनाच्या विकारांकरता श्लोक आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी इच्छा असतात, काही त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक प्रकारचे मनामध्ये आपल्या संकल्प असतात. कोणाला घर बांधण्याची इच्छा असते, कोणाला गाडी घेण्याची इच्छा असते, कोणाला आणखीन काही बऱ्याच, कोणाला विदेश यात्रा करण्याची इच्छा असते, कोणाला हिमालय यात्रा करण्याची इच्छा असते. वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात. पण बरेच वर्ष जाताना आपल्या काही इच्छा त्या तशाच राहत असतात, त्या पूर्ण होत नाही. अशा राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी या विष्णू सहस्रनामामधला 27वा श्लोक आहे, असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुची सिद्ध
सिद्धार्थ सिद्ध संकल्पः सिद्धिदा सिद्धि साधनः सिद्धिदः सिद्धी साधन तुमच्या इच्छा पूर्ण करणारा हा श्लोक या हा प्रत्येक श्लोक मी जो आपल्याला सांगतोय 108 वेळेला तरी कमीत कमी आपलं काम पूर्ण होतोपर्यंत रोज म्हणायचं रोज 108 वेळेला याचा जप करायचा प्लस आपल्या राशीचे 9 श्लोक म्हणायचे प्लस आपल्या नक्षत्राचे श्लोक म्हणायचे असं तिन्ही बाजूंनी आपल्या संकल्पाला भगवंताला आवाहन करायचं की मग ते सगळं कार्य मार्गी लागतं अनेक प्रकारच्या व्याधी असतात अनेक प्रकारचे रोग असतात नावांमध्ये मी अच्युत अनंत आणि गोविंद ही मी नावं सांगितली श्लोकामध्ये 31वा श्लोक जो आहे तो रोग नाश करणारा आहे अमृतां शूर्पवो भानुः शशबिंदु सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्य धर्म पराक्रमः 31वा श्लोक त्याचा पुढचा श्लोक आहे आपलं कोणतंही कार्य जे आपण सुरू केलेलं आहे असं कार्य सिद्ध होण्यासाठी हा मंत्र आहे कार्य सिद्ध झालं पाहिजे कधीच केलं पाहिजे त्याच्यामध्ये यश मिळालं पाहिजे मग हा मंत्र घ्यायचा क्रमांक 32 भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामकामप्रदः प्रभू याच्यानंतर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये विजय प्राप्त व्हावा विजय मिळावा आपल्याला असं ज्याला वाटतं त्यांनी 33वा श्लोक घ्यावा युगाधिकृत युगा वरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रचिदनन्तचित् 33वा श्लोक विजय प्राप्ती करता आता आपला छोटा मोठा मध्यम असे व्यवसाय असतात तर व्यवसायामध्ये किंवा आपण नोकरी करतो पण बरेच वर्ष झाले की आम्हाला प्रमोशन काही मिळत नाही बढती मिळत नाही नोकरीमध्ये तर आपल्याला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रमोशन पाहिजे बढती पाहिजे यश पाहिजे तर त्याच्याकरता मंत्र आहे 42वा श्लोक व्यवसायो व्यवस्थानः संस्थान स्थानो गृहः परति परमस्पष्टः तुष्ट पृष्ठ शुभेक्षणः त्याच्यानंतर अनेक प्रकारचे आपण साधना करतो आपण साधनेला बसलं त्या काही ना काहीतरी विषय येतच जप करायला बसलं की नेमकी बेल वाजते दूधवाला येईल पेपरवाला येईल किंवा कोणी येईल जपातनं पूजेमध्ये बसलं की काही ना काहीतरी आवाज चालू राहील तर अशा पद्धतीने या साधनेतील विघ्न नाहीसं करण्याकरता एक उत्तम उपाय असा आहे उत्तम मंत्र आहे वैकुंठ पुरुष प्राणः प्राणद प्रणव पुटुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुर्घोषः साधनेतील विघ्न नाशाकरता वैकुंठ आपली साधना पण पूर्ण व्हायला पाहिजे समजा तुम्ही असं ठरवलं की 4 महिन्यामध्ये मला 1.25 लाख तांदूळाचे दाणे विष्णूंना व्हायचे आहे असा जर का तुम्ही संकल्प केला चातुर्मासामध्ये तर ही तुमची 1.25 लाख तांदूळ वाढण्याची जी साधना आहे ही साधना पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये जर का काही विघ्न यायला लागलं तर त्या विघ्नांचा नाश होण्यासाठी या मंत्राचा जप करा म्हणजे ती साधना पूर्ण होईल काल मला एखाद्याने विचारलं आजही विचारलं मला की आम्ही जे विष्णूंना 1.25 लाख तांदूळ वाहणार त्या तांदूळाचं काय करायचं हा मला योग्य प्रश्न विचारला तर त्या तांदूळाचं काय करायचं त्याच्याकरता 2-3 गोष्टी आहेत एक तर जे तांदूळ आपण वाहिलेले आहेत त्या वाहिलेल्या तांदूळाचे आपण ते वाहिलेल्या तांदूळाचे थोडे
तांदूळ जे आहेत ते पशुपक्ष्यांना आपण देऊ शकतो, किंवा स्वामी समर्थ मठ, आता आमच्या पुण्याला जे काही मठ आहेत जिथे अन्नदान होतं अशा ठिकाणी ते तांदूळ देऊन द्या, त्या अन्नामध्ये थोडे मिक्स करून टाका. ज्या सर्व जीवांच्या ठिकाणी जनार्दन नावाचे भगवान विष्णू आहेत त्यांच्या पोटामध्ये तो तांदूळाचा दाणा गेला तर तो जनार्दन त्यांच्या हृदयातला तृप्त होईल, तुम्हालाच तो आशीर्वाद देणार होईल. थोडे आपल्याला ठेवा, थोडे अन्नदाता करता दान करा, थोडे पशुपक्ष्यांना दान करा, अशा पद्धतीने त्याचा विनियोग करा. आणि समजा जर का विष्णूंना पिवळा रंग फार आवडतो म्हणून कधी कधी काय करावं, आपल्या घरामध्ये हळद असते, थोडंसं पाणी त्या तांदूळामध्ये शिंपडावं, हळद घालावी, चांगले पिवळे करायचे तांदूळ. पीताक्षता असं म्हणतात त्याला, पीत म्हणजे पिवळं. तर या पिवळ्या अक्षता करायच्या आणि पिवळ्या तांदूळांनी अर्चन करायचं. पिवळे तांदूळ व्हायचे, अत्यंत प्रसन्न होतात विष्णू. पिवळं फूल, पिवळं वस्त्र, पिवळे तांदूळ याने अत्यंत प्रसन्न होतात. असे जर का पिवळे तांदूळ वापरले, आता आमच्या काही 2-3 मठ आहेत तिथे दररोज खिचडी वाटत असतं. मी लोकांना सांगितलं की तुम्ही हे पिवळे तांदूळ खिचडी वाटप अन्नदान जिथे होतं ना तिथे देऊन द्या आणि थोडेसे तुम्हाला तेव्हा प्रसाद, बाकी अन्नदानात देऊन करा. जनता जनार्दन तृप्त व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे अर्चन, आणि आपल्याला एका गावाला एक तांदूळ व्हायचं म्हणजे असं किती तांदूळ मिळणार पडतात? 1.25 लाख तांदूळ म्हणजे किती असे होणार आहेत तांदूळ? मूठभर 2 मूठ, 4 मूठ, 5 मूठ, फार तर 1 किलो 2 किलो मिळतील. याच्यापेक्षा जास्ती तांदूळ लागतच नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या तांदूळाचा विनियोग करू शकता. तर प्रतिकूल काळामध्ये आपलं रक्षण होण्यासाठी, समजा कोरोना सारखा प्रतिकूल काळ आला तर अशा काळामध्ये आपलं रक्षण कोण करणार? तर आपलं रक्षण होण्यासाठी मंत्र दिला, ऋतु सुदर्शन काळ परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो गच्छो विश्रामो विश्वदक्षिणा. 45वा श्लोक. सगळ्यात महत्वाचा आता हल्लीच्या काळामध्ये प्रश्न आहे अर्थकारण. पैसे किती मिळवले तरी कमी पडतात, किंवा ते मिळावे कसे, कर्ज कसं फिटावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आर्थिक समस्या सुटण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मंत्र त्याच्या विष्णू सहस्रनामामध्ये 46वा मंत्र आहे. विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. अर्थकारण कुठली समस्या असतील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्याच्यानंतर आपला वाढदिवस आहे किंवा आपल्या घरात कोणाचा वाढदिवस आहे, आपण लहान मुलांना, आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींना आशीर्वाद देतो, बाबा रे तुझं कल्याण होऊ दे, अखंड कल्याण होऊ दे. आपला जरी वाढदिवस असेल त्या दिवशी सुद्धा याचा जप करा, आपलं पण कल्याण होऊ दे. आपल्या घरात कोणाचा वाढदिवस असेल तर त्याला शेजारी बसवा आणि त्याच्या शेजारी 108 वेळेला हा मंत्र त्यांना ऐकवा, कारण अखंड कल्याण करणारा हा मंत्र आहे. क्रमांक 64 हा मंत्र आहे. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतां वरः. अखंड कल्याण करणारा मंत्र. कोणालाही पुढे आपल्याला नमस्कार केला, आशीर्वाद देताना हा मंत्र म्हणायचा. कल्याण आपण वेगळा आशीर्वाद देण्याची गरजच नाही. याच्यामध्ये आलंय श्रीवासः श्रीपतिः श्रीमतां वरः. सगळा आशीर्वादच आहे. त्याच्यानंतर अजून एक आर्थिक समस्या दूर करण्याकरता एक फार चांगला मंत्र आहे. क्रमांक 65वा मंत्र. कसा मंत्र तो आहे? श्रीदश्रीच श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः. किती वेळेला श्री 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 आले.
या श्लोकाचा जर का अधिकाधिक जप केला तर आर्थिक समस्या दूर होतात, कर्जातून मुक्ती होते, कर्ज निवारण होतं, आर्थिक समस्या राहत नाही, असं या श्लोकाचं मत आहे. क्रमांक 65 वर लक्षात ठेवा. त्याच्यापुढे अगदी महत्वाचा तरुणांकरता श्लोक आहे, विवाह लवकर जुळून यावा. याच्याकरता मंत्र आहे 17वा श्लोक. कामदेव कामपालः कामी कान्तः कृपाणवः अनिर्देश्यव पुष्पपुर्विष्णुर् वीरो कामदेवः कामपालः कामी कान्तः कृपाणवः. विवाह योग लवकर जुळून यावा याकरता हा श्लोक आहे. विवाह समस्या निवारण करण्याकरता. ज्यांना असं वाटतं की आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं, वाद झाला तर हे असं ब्रह्मज्ञान आपल्याला व्हावं, त्यांनी श्लोक घ्यावा 71वा. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्म ब्रह्म ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. 71वा श्लोक. 75वा श्लोक जो आहे मोक्ष प्राप्ती करता आहे, आपल्याला मोक्ष मिळावा. सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायणा परायणा शूरसेनो यतश्रेष्ठः सन्निवासस्तु यामुनः. मोक्ष प्राप्ती करता हा श्लोक आहे. त्याच्यापुढे अनेक प्रकारच्या वासनांमध्ये आपलं मन सैरा वैरात धावत असतं. खाण्याची वासना, याची वासना, त्याची वासना. या वासनांच्या नाशाकरता मंत्र, कारण वासना साधनेमध्ये बाधक होतात. अशा वेळेला त्याच्यावरही विजय मिळवता आला पाहिजे आपल्याला. अहो, एकादशीचा उपवास करायचा म्हणजे वासनांवर विजय करतो, असा कसा उपवास होईल? एकादशीच्या दिवशी शेजारी मनुष्य भजी तरी खायला नसता तरी आपली मन त्याच्यात जाता कामा नाही. तर अशा वेळेला भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो भवः धर्मः धर्मो दुःखो दुर्धरो पापाचितः. वासनांपासून मुक्ती होण्याकरता हा मंत्र आहे. अनेक प्रकारचे शत्रू असतात आपल्याला. अंतःशत्रू, बाह्यशत्रू, परिवारामध्ये, घरामध्ये, बाहेर कुठे शत्रुता खूप आहे. अशा सगळ्या शत्रूंची पीडा नाहीशी व्हावी, या शत्रूंचा पराजय व्हावा याकरता 88वा श्लोक, 88 क्रमांकाचा श्लोक. सुलभ सुव्रतः सिद्धः शत्रुजित शत्रुतापनः न्यक्रोधो दुर्मरो श्वत्थः चाणूरांग्रनिष्ठोधनः. शत्रू नाशाकरता हा. काही वेळेला भय वाटतं, चिंता वाटते, काय होईल, कसं होईल, असं चिंता निर्माण होते. चिंता ही गोष्ट अशी आहे, चिता आणि चिंता हे दोन्ही शब्द सारखे आहेत. फक्त चिता आणि चिंता या दोघांमध्ये फक्त कशाचा फरक आहे? एका अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून त्यांनी श्लोकामध्ये सांगितलं की चिता ही गेल्यानंतर जाते आणि चिंता ही जिवंत असताना जाते, दोन्ही जरी जातात. म्हणून चिता आणि चिंता, तर भय आणि चिंता दूर होण्याकरता मंत्र आहे क्रमांक 89. सहस्रार्चित सप्तजिह्वः सप्तविधा सप्तवाहना अमूल्यगोचिन्यो भयनाशनः. बरेच वेळेला असं होतं की अंथरुणावर पडल्यानंतर AC ऑन करा, काय वाटतं ते करा, रात्री 2-2 वाजले तरी झोप येत नाही, निद्रा नाश. फार विचित्र अवस्था होते, झोप जर का आली नाही वेळेवर. तर अशा ज्यांना निद्रा येत नाही, लवकर झोप येत नाही, ज्यांना निद्रा
नशाचा काही विकार आहे, उशिरापर्यंत झोप लागत नाही, तर अशा लोकांनी या मंत्राचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करायला हरकत नाही. 99 क्रमांकाचा श्लोक आहे. उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः. इथे अर्थ सरळ आहे बघा. जिथपर्यंत तुमच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार चक्र चालू आहे ना, तिथपर्यंत तुम्हाला झोप येणार नाही. तुम्हाला झोप येते म्हणजे काय, तर तुमचं मन जे विचार करतंय ना, ते विचार चक्र थांबलं की तुम्हाला झोप लागते. पण जिथपर्यंत तुमचं विचार चक्र चालू आहे तिथपर्यंत तुम्हाला कदाचित झोप येणार नाही. म्हणून झोप येण्याकरता काय करावं, एक उपाय पण तुम्हाला सांगतो. आपण झोपल्यानंतर आपला श्वास आपण घेतो आणि सोडतो. तर श्वास घेताना आणि सोडताना, श्वास घेताना आणि सोडताना प्रत्येक वेळेला भगवंताचं नाव घ्यायचं किंवा नारायण. श्वास घेता नारायण नारायण नारायण, त्या श्वासाला आपण नाव द्यायचं. असं जर काय करायला सुरुवात केली आपण, त्या श्वासाकडे आपण नाव घ्यायला सुरुवात केली, तर त्या श्वासाकडे लक्ष केल्यामुळे आपोआप आपलं मन जिकडे तिकडे भटकतंय, विचार करतंय, ते विचार चक्र थांबतं. आपले विचार जे आहेत मनातले ते श्वासावरती अवलंबून आहेत. लक्षात ठेवा. श्वास येताना अनंत विचार घेऊन येतो, श्वास सोडताना अनंत विचार घेऊन बाहेर पडतो. श्वास जर का थांबला काही काळ प्राणायामाच्या निमित्ताने, तर मन पूर्ण एकाग्र होतं. म्हणून एक विचार एकाच वेळेला तुमच्या मनामध्ये येतो. तो विचार गेल्यानंतर दुसरा विचार येतो, दुसरा गेल्यावर तिसरा येतो. एका वेळेला 2-4 विचार येत नाही, एका वेळेला एकच विचार. म्हणून आमचे रजनीश काय म्हणायचे की 2 विचारांमध्ये काही सूक्ष्म अंतर आहे, आणि हे जर का सूक्ष्म अंतर तुम्ही जर का वाढवू शकला तर त्या अवस्थेचं नाव आहे समाधी. मन निर्विचार होणं ही समाधी अवस्था आहे. म्हणून आपल्याला जेव्हा डीप स्लीप, गाढ झोप लागते, स्वप्न सुद्धा पडत नाही, त्यावेळेला आपण समाधी अवस्थेमध्ये असतो. आपलं मन निर्विचार झालेलं असतं. म्हणजे श्वासच आपल्या शरीरामध्ये विचार आणतायत, सोडतायत. मग आम्ही त्या श्वासाला जर का भगवंताचं नाव दिलं, आणि मी काल सांगितलंय शांत झोप लागावी याकरता नाव आहे पद्मनाभ. तुम्ही त्याचा जप द्या. तेव्हा या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो. जास्त वेळेला मी हा मंत्र म्हणत नाही. 2-4 वेळा जर का म्हटला तर त्याचा परिणाम दिसायला एवढा प्रभावी मंत्र आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. इतका मायेचा मंत्र आहे हा. त्यामुळे हा पण मंत्र आपण म्हणू शकतो. 99 क्रमांकाचा मंत्र आहे. उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः. दुःस्वप्न नाशन म्हणजे विचार थांबवणे. वीरः रक्षणः संतो जीवन पर्यवस्थितः. 99 क्रमांकाचा श्लोक. त्याच्या पुढे अज्ञानाने आपल्या न कळत जर का काही पाप घडलं तर कळत न कळत पाप कधी कधी आपल्याकडे घडतं. तुमच्या पुण्याला यायचं पार्किंग मधनं गाडी काढत होता. ते पार्किंग मधनं गाडी काढण्यामध्ये फार मुश्किल काम असतं. 2-4 गाड्यामध्ये असतात. जेवढे छोटी जागा आहे त्यातून आपली गाडी बाहेर काढायची, आणि मनुष्य कामाला निघाल्याच्या गडबडीमध्ये असतो, आणि रात्री त्या गाडीखाली कुत्र आणि त्याची पिल्लं होतं. आता ते कुत्र बाहेर आलं, पिल्लं राहिली तिथे, कुत्र बाहेर येत आहे, आणि त्या गाडी रिव्हर्स घेताना त्याच्याही लक्षात आलं नाही, कारण त्या रिव्हर्स कॅमेऱ्यामध्ये गाडी खालचं काही दिसत नाही, मागचं दिसतं. तर त्यातलं चुकून 1 का 2 पिल्लं त्याच्या चाकाखाली आले की
अशी घटना घडू शकते. नकळत असं पाप आपल्याकडनं होऊ शकतं. आपली चूक नाही, पण आपल्याकडनं चुकून ते घडलं. तर अशा वेळेला अशी काही जर का घटना आपल्याकडनं घडली, मी एक उदाहरण तुम्हाला आता सांगितलं. अशा आपण आपला विचार केला तर आपल्याकडनं अशा अनेक चुका घडत असतात. अशा घडलेल्या पातकांच्या निष्कृती करता तुम्ही हा मंत्र जप करू शकता. परवाच्या दिवशी मी सांगितलंय कायेन वाचा मनसेंद्रियेन. आज याच्यातला 106 क्रमांकाचा मंत्र आत्मयोनि स्वयं जातो वैकानः सामगायनः देवकी नंदन सगदा क्षितीश पाप नाशनः. जर का कळत नकळत आपलं नकळत आपल्याकडनं काही पाप घडलं तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. काय बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एकादशी व्रताच्या बाबतीत संत तुकाराम महाराजांचा मला काल अभंग सांगायचा आला होता, तुम्हाला सांगतो. फक्त म्हणून दाखवतो म्हणजे एकादशीच्या बद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात ते तुम्हाला ऐकतो. एकादशी व्रत सोमवार न करीती. एकादशी किंवा सोमवार व्रत न करीती जे करत नाहीत ते कोणत्यांची गती होईल नेणे. कशी त्यांची गती होईल तुकाराम महाराज म्हणतात. काही सांगता येत नाही त्यांची गती काय होईल. कोण त्यांची गती होईल नेणे. मग पुढे सांगतात तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये एकादशी अन्नपान ते नर करीती जे नर करीती भोजन. एकादशीच्या दिवशी जे अन्नपान करतील भोजन करतील. आणि त्याच्याकरता चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात शुभानविष्ठे समान अधम जनते. म्हणून एकादशीच्या दिवशी कमीत कमी अन्न खाऊ नका. अन्न कशाला म्हणतात भात. कमीत कमी तांदूळ तरी एकादशीच्या दिवशी अजिबात खायचं नाही. एवढं तरी करा, तांदूळ खायचं नाही. कारण तांदूळाचा आणि चंद्राचा संबंध आहे. एकादशी 11वी कला जी आहे चंद्राची, जसं चंद्राच्या कलांचा परिणाम पाण्यावरती होतो, त्याला भरती येते ओहोटी येते समुद्राला, तसंच याच चंद्रकलांचा पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या पांढऱ्या पदार्थांच्या वरती त्या कलेचा परिणाम होतो. त्यात सगळ्यात दुष्परिणाम 11व्या कलेचा तांदूळावरती होतो. आणि त्यामुळे त्या दिवशी जर का आपण ते तांदूळ भक्षण केले तर त्याचा आपल्या शरीराला उपयोग होण्याच्या ऐवजी दुरुपयोग होतो. म्हणून त्या दिवशी एकादशीच्या दिवशी तांदूळ भक्षण करू नका असं शास्त्रामध्ये सांगितलंय. आणि तुकाराम महाराज म्हणतात एकादशी दिवशी भोजन करू नका असं म्हटलं. तर त्यामुळे आणि एखादा जर का एकादशी करत असेल तर त्याची कधी टिंगल करायचे नाही किंवा त्याची एकादशी कशी मोडेल हा लोक विचार करतात. आणि समजा जर का मला बरेच वेळेला फोन आलेला आहे की गुरुजी आज जरा मी एकादशीचा उपवास केला होता पण चुकून मी आत्ता अमुक गोष्ट खाल्ली, आता काय करायचं. म्हटलं आता काही करायचं नाही, इथून पुढे राहिलेली एकादशी पूर्ण करायची. आपण सोबत द्यायचं, परत खाऊ नका, राहिलेली एकादशी पूर्ण करा. आणि कोणाचीही एखादा जर का व्रत करत असेल ना तर त्याच्या व्रताकरता आपल्याकडे
अर्ध पुण्य लाभे. एखाद्या माणसाला जर आपण सांगितलं की बाबा बाळारे तू दर महिन्याला एकादशी करत चल असं सांगितलं मी स्वतः या कामाला, तर त्यांनी मनावर घेतलं आणि एकादशी केली तर त्यांना एकादशीचं जे काही पुण्य मिळेल ना त्यातला काही अंश पुण्य भगवंत माझ्या खात्यात जमा करेल. स्कीम असते की नाही तुझ्या माझ्याकडनं जर का तुम्ही उतरवली तर मग दर महिन्याला कंपनी आपल्या खात्यात पाठवते की ते जेवढे वाढत जातील तेवढे ते प्रत्येकाचे अंश माझ्या खात्यात जमा होणार. तसं इथे रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी असं म्हणतायत, तरी करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती. पण जर का एखाद्याला तो व्रत करत असेल आणि मी जर का त्याचं व्रत मोडलं तर नरका जाती, तुला नरक प्राप्त होईल. म्हणून तुका म्हणे तपतीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये, कधीही सोडायचं नाही. तर याकरता या सगळ्या गोष्टी आता आपण मध्यंतर करूया आणि पुढे जाऊया नामस्मरण. आज आपल्याला अर्चन करायचं आहे ना, विष्णू अर्चन. तुळशी आणल्यात ना सगळ्यांनी, कोणी कोणी आणल्यात निवडून तुळशी कोणी कोणी आणलेल्या आहेत. बरं, बसताना कसं ते जे आसन घातलेलं आहे तिथे बसायचं आहे आपल्याला. तर शेवटी आपल्या काही बसायचं गडबड करू नका. तर तुलसी अर्चना आपल्याला करायची आहे. मग मध्यंतर झाल्यानंतर मी तुम्हाला सूचना देतो चर्चा करून की कसं बसवायचं आणि कसं बसता येईल त्याप्रमाणे आपण बसूया आणि आपण तुलसी अर्चन व्यवस्थित करूया. ज्या मंडळींनी तुलसी निवडून आणलेल्या नाही तर अशा व्यक्तींनी मनोभावे विष्णूंची जी काही नावं मी वाचेल त्या प्रत्येक नावानंतर नमः हा शब्द येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ विष्णवे नमः, वषट्काराय नमः, भूतप्रभवे नमः. तर हे नमः 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 जे येईल ते बाकीच्या उरलेल्या सगळ्या लोकांनी म्हणायचं आणि वाहणाऱ्या माणसांनी पण म्हणायचं. म्हणजे त्या विष्णू रूपाला माझा नमस्कार, त्या विष्णू रूपाला माझा नमस्कार असं ते चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण विष्णू सहस्रनामाचं आज अर्चन करूया. या विष्णू सहस्रनामामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे बरं का. विष्णू सहस्रनाम म्हणताना एक रुद्र शाप विमोचन असं म्हणून एक विधी आहे. मला वाटतं जे वर्णानंद भारतीचं पुस्तक पिवळं जे वापरतात त्यांना माहिती आहे, सुरुवातीला त्यांनी रुद्र शाप विमोचन नावाचा विधी त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर काही लोक म्हणतात की रुद्र शाप विमोचन कशा करता आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा जर का तुम्ही अँड्रॉइड मोबाईल उघडायचा म्हटला तर तो उघडण्याकरता त्याला पासवर्ड टाकावा लागतो की नाही किंवा पॅटर्न ठेवलेला असतो की नाही. तो पॅटर्न टाकल्याशिवाय तो मोबाईल चालू होत नाही. पासवर्ड टाकल्याशिवाय मोबाईल चालू होत नाही. पासवर्ड टाकल्याशिवाय अकाउंट चालू होत नाही. हे तसं प्रत्येक गोष्टीला जर का आपल्याकडे पासवर्ड आहे तसं अध्यात्मामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टी करता पासवर्ड आहे. म्हणून तुम्ही रामरक्षा म्हणताना सुद्धा ते म्हणतो ना आपण सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ती आणि काय म्हणतो आपण श्रीमद हनुमान कीलकम. कीलकम म्हणजे काय, चाबी, किल्ली. और राम नामाचं कुलूप उघडायचं आहे आपल्याला. किल्ली कोण आहे त्याची, त्याचा पासवर्ड कोण आहे, हनुमान कीलकम. हनुमंत ही त्याची किल्ली आहे रामनामाचा दरवाजा उघडण्याची. तसं एखादं अनुष्ठान आम्ही विष्णू सहस्रनामाचं जर का सुरू केलं तर त्याचं जे फल आहे जर का अगणित फल आपल्याला त्याचं मिळालं तर ते सहन करण्याची पण क्षमता आपली पाहिजे. हो, ईश्वराने द्यायचं जर का ठरवलं तर आमची झोळी तर पुरली पाहिजे. किती आम्ही मोठी झोळी करणार, नारायण देणार आणि आमची झोळी फाटली तर त्याचं फल खूप मोठं आहे. अशा वेळेला किंवा एखाद्या विष्णू सहस्रनामाच्या अनुष्ठानाचं फल आपल्याला मिळावं म्हणून त्याच्याकरता
शाप विमोचन नावाचा, विमोचन म्हणजे सोडणे, गाठ सोडणे थोडक्यात. काही गोष्टी आणि गुप्तात असतात, गुप्त असतात. काही गोष्टी या गुप्त असतानाच चांगल्या दिसतात. त्या गुप्त असलेल्या गोष्टी प्रकट करण्याकरता त्याचं मोचन करावं लागतं, विमोचन करावं लागतं. आणि हे विमोचन अतिशय गुप्त रहस्य, अतिशय गुप्त या विष्णू सहस्रनामामध्ये ज्या अनंत हजारो प्रकारच्या शक्ती आहेत, या शक्तींना प्रकट करण्याकरता या भगवान विष्णूंची उपासना करणारे शिवांची आवश्यकता आहे. शिवांना जर का आपण आवाहित केलं तर भगवान शिव हे या विष्णू सहस्रनामाचं रहस्य, ऊर्जा, शक्ती आपल्याकरता विमोचन करतात. म्हणून या विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला एक रुद्रशाप विमोचन म्हणा किंवा आपण विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करताना सुरुवातीला तुम्ही इथपर्यंत आलात की अपध्यान शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं जगदसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं इति ध्यानम्. आणि आता आपण सुरू करणार विश्वं विष्णुर्वचत्कारो असं म्हणायला सुरुवात करणार. त्याच्या आधी कमीत कमी 3 वेळेला, 5 वेळेला, 7 वेळेला किंवा 11 वेळेला नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. त्याच्यानंतर तेवढ्याच वेळेला नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय तेवढ्या वेळेला. आणि मग विश्वामित्र सर्व विष्णू सहस्रनाम म्हणून संपलं. सर्व प्रकरणायुधः ओम नमः नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय. तो जेवढ्या वेळेला सुरुवातीला जप केला तेवढ्याच वेळेला शेवटी जप करा, म्हणजे ते अनुष्ठान पूर्ण झालं. म्हणजे या विष्णू सहस्रनामामध्ये प्रत्येक नावामध्ये असलेली अनंत ऊर्जा किंवा असलेली शक्ती प्रकट होईल. रुद्र शाप विमोचनाने, रुद्राकडून म्हणजे शंकरांकडून यातली रहस्य, यातली ऊर्जा, यातली शक्ती प्रकट होईल. केवळ नमः शिवाय या मंत्राचा विष्णू सहस्रनामाच्या आधी 11 वेळेला जप केल्याने. म्हणून लक्षात आलं तुमचं सगळं. 11 वेळेला नमः शिवाय म्हणायचं आणि मग विष्णू सहस्रनाम म्हणायचं. अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. तर आपण या विष्णूच्या नावांकडे जाऊया, पण त्याची सुरुवात करून घेऊया आणि 2 मिनिटात थांबूया आपण. देव आपली परीक्षा देतोय असं समजा. आणि एका प्रकारे मला तर असं वाटतं भगवंत आशीर्वादच देतोय आपल्याला, शुद्धीकरण करून घेतोय आपल्या सर्वांचं. हा पाऊस पडणारा त्याचा आशीर्वादच आहे. फक्त लाईट जाऊ दे याची प्रार्थना करते. तुम्ही पण माझ्या वतीने करा. आता फार मोठी परीक्षा करून झाली त्याची आज नको.
मध्यंतरानंतर थोडंसं लांब नामावर आपण चिंतन करूया. लवकरात लवकर आपण चहापूर्वी येऊया झाल्यावर, कारण आज अर्चन व्हायचं आहे, आरती व्हायची आहे, बरेच कामं आहेत आणि